नमस्कार. कवी आनंद हाबळे आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. अहोजा कॅसेट कंपनी कोल्हापूर हसवून आघाड्या या केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. काही पुढे डबाक बातम्या आम्ही टारारिरी टिरटिरी करीत आहोत. पट्टण कोडोली विनोदी संघातून झी मराठी हास्य सम्राट उपविजेता के पंडित झाले. कंपनी अशा एका पाठोपाठ एक विनोदाचं पुढे ढबाक घेऊन येत आहेत. सावधान, कदरदान, शुभमंगलम, दानादान. पुई ढाक, पुई ढाक, पुई ढाक. राम राम मंडळी. पुई ढाक ऐकायला जरा वेगळं वाटतंय, पण हे आमच्या कोल्हापुरातील एक पारंपरिक वाद्य आहे. पुई ढबाक. कुठल्या पण देवीला पाणी नेताना पहिल्यांदा पुई ढबाक वाजल्याशिवाय पाणी जात नाही, आणि पाणी गेल्याशिवाय आमच्या इकडे पाऊस पडत नाही. म्हणून पुई ढबाक. तसं आमचं खानदान वाजंत्र्याचं. पंजापंजी, आजा आजी, आईबा हे पारंपरिक आमच्या 7 पिढीत हे वाद्य वाजत आलेलं आहे. माझा पंजा हे पुई ढबाक वाजवायचा. माझा पंजा असा मोहऱ्यात ढबाक केला की म्हातारी मागणं पुई करत जायची. माझा पंजा असा मोहरा ढबाक करून गेला की पंजी मागणं पुई करत जायची. पंजा आणि पंजी आउट गोईंग झाली. मग आजा आजी इनकमिंग. त्यांच्याकडे हे पारंपरिक वाद्य आलं. आजा आमचा मोहरा असा ढबाक करत गेला, आजी मागणं पुई करत जायची. आजा आमचा मोहरा असा ढबाक करून गेला की आजी मागणं पुई करत जायची. हे बी आउट गोईंग झाले. ते पारंपरिक वाद्य आमच्या आई बापाकडे आलं. आमचा बा असा मोहर ढबा करत गेला की आई मागणं पुई करत जायची. आमचा बा असा मोहर ढबा करत गेला की आई आमची मागणं पुई करत जायची. ते वाद्य माझ्याकडे आलं. आमचं खानदान वाजंत्र्याच. तसा माझा बाप बँड मास्टर लय भारी. माझा बा कलाट लय भारी वाजवायचा. कलाट कलाट शंकर साळोखे असं कलाट भारी वाजवायचा. असं मांडवाचा चौका जर पटका घालून माझा बा असा कलाट वाजवायला लागला तर मांडवातली सगळी माणसं अशी धुंद द्यायची, अशी डुलायची आणि खाली पडायची. ती अशी धुवून धुवून डुलून डुलून ती माणसं खाली का पडायची तर माझा बा दारू पिऊन कलाट वाजवायचा. आणि दारूचं फवार त्या नरकाटातनं लोकांच्या तोंडा ओढायचं आणि त्या वासानं माणसं दूषित पडायची. पुई ढबाक, पुई ढबाक. हे असं पारंपरिक वाद्य आलं म्हणून आपलं पुई ढबाक वाजवूनच आम्ही सगळ्यांचं स्वागत केलेलं आहे. तरी स्वागत तुम्ही सुद्धा आमचं केलं पाहिजे. कंजूसपणा कुठल्या बाबतीत करायचा नाही. कंजूसपणाचा 2-3 अनुभव माझ्याकडे आहेत. ते म्हणजे कसे, आमच्या गावातलं साधं उदाहरण. पैसेवाली भरपूर पोर आहेत, पण पैसा खर्च करायचा नाही. कंजूसपणा. परवा लग्न ठरलं एकच, पैसा खर्च होतून त्याने लग्नच केलं नाही. अचानक अटॅक येऊन मेलं. काय करायचा पैसा? चारी बाजूला पैसा ठेवला, त्याला मध्ये बसवला, न देऊन गेला. कंजूसपणा. असाच एक माझा अजून एक मित्र भाऊसाहेब, त्याचं लग्न ठरलं. लग्न झालं, बायकोला हानिमूनला घेऊन जायचं आहे. पैसा खर्च होतून बिचाऱ्यानं बायकोला नेली नाही, मेहुणीला घेऊन गेला. कंजूस. असे कंजूसपणा सुद्धा लय किस्से आहेत. कंजूसपणा करू नका आणि आडाणी राहू नका. आडाणी राहिलं की कुठं ना कुठं माणसाची फजिती उडून जाते. चला उदाहरण सांगतो आडाणीपणाचं. मी कोल्हापूरमधून आमच्या बसमधनं चाललो होतो. आता बसमध्ये काय 1000 नमुनेचे प्रवासी येतात. काय कॉलेजच्या मुली, काय कॉलेजची मुलं बसतात. आणि मी एसटी त्यात बसून शिवाजी पुतळ्यापर्यंत बसमधनं चाललो होतो. काही कॉलेजच्या मुली आल्या, काही कॉलेजची मुलं आली. त्यांना पिक्चरला जायचं होतं. आमच्या कोल्हापुरात निव्वळ 4-5 टॉकीज पोरींच्या नावावरच आहेत. उषा टॉकीज, पार्वती टॉकीज, उमा टॉकीज, लक्ष्मी टॉकीज. तर 2-3 पोरी आल्या, त्यांना पिक्चरला जायचं होतं. काही पोरांच्या नाव सुद्धा टॉकीज आहेत. पोरं सुद्धा आली पिक्चरला जायला. कंडक्टरला पोरं, ओ कंडक्टर एक उषा द्या. ओ कंडक्टर एक उमा द्या. ओ कंडक्टर
एक पार्वती द्या पुरीन त्यांच्याकडे बघितलं. कंडक्टर, ओ कंडक्टर एक राजाराम द्या, कंडक्टर एक अयोध्या द्या. माझ्या पाठीमाग 2 आडाने पटकवाल बसलो होतो. ह्यांना काय वाटलं, नावं सांगून तिकीट घ्यायला लागतात वाटतं. त्यातले एक जण उठला आणि म्हणला, कंडक्टर एक तुकाराम आणि एक पांडुरंग द्या. कंडक्टर नाही बेल मारली, म्हणला खाली उतरा पंढरपूरच्या गाडी जाऊन बस जावा. असं सुद्धा विनोद जाता जाता घडून जातात. लहान मुलं सुद्धा जाता जाता किस्से घडतात बरं का. असा एक लहान मुलगा आमच्या शेजारचा, म्हणजे माझा एक मित्र होता. माझा एक असा मित्र होता प्रफुल्ल शेंडगे. त्याला पोर होत नव्हतं. रडायचा आणि माझ्यापाशी असा, पंडितराव मला पोर होईना झाले, मी काय करू. म्हटलं मी काय करू. नाही म्हणलं काहीतरी मार्ग सांगा. मी म्हणलं एक मार्ग आहे, ज्योतिबाला नमस्कार, अंबाबाईला नमस्कार, तुला पोर झाला मस्त मस्त. आणि खरोखर त्याने ज्योतिबाला अंबाबाईला नवस केलं प्रफुल्ल शेंडगेनं, आणि त्याला खरोखर मुलगा झाला. मुलगा इतका भारी झाला, आई बापाला कुठतरी भंगारवाल्यापाशी नेऊन निकावा. लई खाट्या, रोज एक भांडण, रोज एक भांडण. आई कावली, एक दिवस वडली आणि भर चौकात फाट 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 कान पाड मारली, फटाकडे उडल्यावाने आवाज. मी बी एका मोरून चाललो होतो. म्हणलं ओ भाऊजी इकडे या, याला न्या, तुम्ही जर सांभाळा रिमाडो मध्ये घाला. बहिणी म्हणलं नवसानं पोर झालं, या रिमाडो मध्ये काय घालताय, 4 गोष्टी मी समजावून सांगतो, माझं ऐकतं का बघतो म्हटलं. त्याला घेतला. म्हणलं बाळ बंडू, आईबाची आबरू घालू नको, काय खाणार आहेस का. खातो म्हटलं. मला काय माहित कार्ट खाऊन खाऊन उलटून पडल म्हणून. घेतला बाजारात नेला, 25-30 रुपयाचं खायला घातलं. पोट त्याचं भरलं, अंडी उकर देत उठलं. आणि मला म्हणते, पंडित काका मला घरला नेऊन सोडा, आता मी नाही आई वडिलांचा अपमान करणार, तुमचा बी नाही अपमान करणार, कुणाचाच अपमान करणार नाही. आईला म्हणलं पोरग शहाणं झालं, म्हटलं खायला घातल्यावर. चल बाळ म्हणलं तुला घरी नेऊन सोडतो. दुसऱ्याचा पोर आहे हो, गाडी गोड्यात गावलं म्हणून रस्त्याच्या पलीकडून सोडावं, जाते आपल्या आपण. असं मधून रस्त्याचं चालत तोपर्यंत एक प्रेत यात्रा, मोठ्या माणसाचं मड चाललं होतं. पैसेवाली व्यक्ती वारली होती. नाही पैसेवाला माणूस मेला की पाठीमागे भरपूर असतात. चाललंय मड, ते मड या कार्ट्यानं बघितलं आणि त्याला दिसून नये म्हणून मी काय करतो, असं झाकून घेऊन चाललो होतो. हे ढेंगत बाहेर आलं बघा. आणि मला म्हणते कसं, पंडित काका ते काय चाललंय हो, एकच माणूस झोपलाय, बाकी सगळी चालायला लागल्यात. मी म्हणलं बाकीचे झोपून ते उठू दे का. तसे नाही हो, ती एकच का झोपलाय, बाकीचे काय चालल्या. आता याला कशाला सांगू, ते मडच चाललंय, ते माणूस मेलाय, हे असलं का ते चित्र सांगले. पोरग म्हणलं झोपून जाबडत उठल, तापानं फंड पडलं, दुसऱ्याचा पोर म्हणजे वेगळ्या धार्मिक भाषेत बोला गेलो. बाळबंड्या एकच माणूस झोपलाय आणि बाकी सगळी चालतेत की नाही बाळा. ते एक मोठ्या माणसाची पालखी चालली आहे रे. कालट मला म्हणते, पंडित काका ते पालखी चालली आहे काय. मी होय बाळ पालखी चालली. मला कसं म्हणते, पंडित काका अशी पालखी तुमची कधी निघणार, तुझ्या बापाची निघल्यावर. गाबड्या खाऊन खाऊन पांग फेडलास म्हटलं. असे लहान मुलाचे सुद्धा किस्से जाता जाता घडून जातात. माझ्या बघण्यात असे लय अनुभव आलेले आहेत. तसंच अशी गावात माझ्या खट्या 4 मित्र होते, जीवलग मित्र. प्रफुल्ल शेंडगे, सचिन साळोखे, भाऊसाहेब कांबळे, सुदाम कांबळे, 4 मित्र माझे जीवलग मित्र. पण ती अशी होती, अख्खं गाव बाजूला, चौघो बाजूला. नवरा नवरी दारदाला आपण काय करतो की त्यांच्यावर आपण भाकरीचा तुकडा वाळून टाकतो, तशी ती गावावर वाळून टाकलेली. प्रत्येक कामाला मोर, भांडाला मोर, दादागिरी कराय मोर, पुरींच्या कळा काढाय मोर, गारग धराय मोर, मड धराय मोर, प्रत्येक कामाला मोर. जेवायला तर पहिल्या पंक्तीला मोर. कामाधंद्याला कुठं नाही. चौघांची शाळा काय नाही, चौघाच्या चौघ अंगठा बहादूर. पण चौघाची भाषा कशी, वकिलाच्या जावयासारखी. मैं जो कुछ कहूंगा सच कहूंगा, खोटं बोलून पोट भरूंगा. फक्त गावाच्या पैसे जिकायच्या चैन्या करायच्या, फक्त गावाच्या पैसे जिकायच्या चैन्या करायच्या. एक दिवस कवा ते हरले नाही, अख्खं गाव हरलं. चौकात कोणतरी थांबला की ओळखायचं आज त्याचं बकरा आहे म्हणून. मी बी एका चौकात थांबलो होतो. असा 4 जण चालली होती मोरून. एकानं मला शेंडगेनं बघितलं. मला म्हणला, काय पंडितराव काय विशेष कुठे दिसत नाही. मी पण कशाला बारकं बोलू,
मी म्हणलं काय नाही, परवा बॉम्बस्फोट मध्ये गावलो होतो, काल सुटून आलोय. काय राव चेष्टा करताय काय? अरे मला तुम्ही गावाची चेष्टा करताय, तुमची केली म्हणजे काय झालं? काय तुमची जुळणी काय? काय नाही, आमचा नेहमीचा धंदा पैसे जिकायचा. म्हणलं माझ्यासमोर तुम्ही चौघजण पैसे लावता का? त्यातलं एक म्हणते काय पैसे आहे, पण तुम्ही चौघांनी एक काम करायचं, एक कॉलेजची पोरगी कटवायची आणि माझ्याकडून 10,000 रुपये घेऊन जायचं, आणि पोरगी नाही कटली तर तुम्ही मला चौघांना 10,000 रुपये द्यायचं. त्यातला एक जण उठला, म्हणला किती दिवसात पोरगी कटवायची? मी म्हणलं 8 दिवसात. त्यातलं एक म्हणा 8 दिवसात पंडितराव एक का हो, आम्ही 10 पोरी कटवतो. मी म्हणलं 10 पोरी कटवून का हायवेला धाबा काढणार आहेस काय? 24 तास सेवा उपलब्ध, हवा पाणी मोफत, खाटगादी फुकट. चौघांनी एकच पोरगी कटवायची आणि 10,000 रुपये माझ्याकडे घेऊन जायचं. कबूल कबूल. त्या चौघांनी माझी पैसे धरली. 8 दिवसात कॉलेजची पोरगी कटवायची. 7 दिवस गेले. 8व्या दिवशी एक जण पळत आला, पंडितराव 10,000 रुपये तयार ठेवा. काय झालं? कॉलेजची पोरगी आम्हाला कटलेली. कशी काय? आज 8 दिवस झालं आम्ही एका पोरीला लव्ह लेटर टाकतोय. असं लव्ह लेटर टाकलं पोरगी उचलती, हसती, घेती, निघून जाती. लव्ह लेटर टाकलं पोरगी उचलती, हसती, घेती, निघून जाती. तुला हसती घेती निघून जाते, तुम्हाला काय उत्तर काय दिले का? आज म्हणला बहुतेक आमचं फायनल आहे, तुझं फायनल दाखव, 10,000 रुपये मला घेऊन जा. त्यातला मला एकदम कॉलेजवर या, बघा आम्हाला पोरगी कटली की नाही. मी त्यांच्या मागणं कॉलेजवर गेलो. गेला खरोखर समोरून एक देखणी पोरगी, ठुमकत, हापस्करट, गळ्यात पिशवी अडकली होती, बापकट होता, गॉगल लावला होता. समोरून आल्या त्यातलं एक मला म्हणतोय, पंडितराव जरा बाजूला थांबा. मी म्हणलं का? पोरगी भुजायला लागली. अरे म्हणलं पोरगी भुजायला ती म्हस आहे का मी रेडा आहे? नाही बाजूला थांबा हो, तुम्हाला बघून घाबरेल, आमचं लव्ह लेटर उचलायचे नाही. त्यांचं ऐकलं, कोपऱ्यात जाऊन थांबलो. पोरगी आलेल्या एकाला म्हटलं टाक लव्ह लेटर. लव्ह लेटर टाकल्या पोरगीनं पटकन उचललं, पिशवीत घातली, हसली, कोपऱ्यात गेली. दुसऱ्याला म्हटलं तुम्ही टाक. त्याने टाकलेल्या पोरगीनं पटकन उचललं, पिशवीत घातली, हसली, कोपऱ्यात गेली. अशी चौघांची लव्ह लेटर त्या पोरीनं उचलली देवा, आणि हसत हसत कोपऱ्यात गेली. मला जरा संशय आला. चौघांना म्हणलं जरा बाजूला सर. चौघ बाजूला गेले. मी त्या पोरीच्या मोर गेलो. माझ्या किती ते 4-5 फाटलेली कागद होती, काढली, त्या पोरीची मोर टाकली. त्या पोरीनं पटापटा गोळा केली, पिशवीत घातली, माझ्याकडे बघून हसली, कोपऱ्यात गेली. त्यातले एक म्हणला काय पंडितराव पोरगी कटली की नाही? 1 मिनिट म्हणजे अजून फायनल व्हायचंय. त्या पोरगीला जवळ बोलली, काय का बाई, कुणाच्याच का तू? लाज आहे का तुला? आई बापाची आबरू घालवायला लागलास? या चौघांनी लव्ह लेटर टाकली, उचललीस, मी टाकलेली कागद उचललीस, कोपऱ्यात गेलीस. हा कॉलेजला जातेस का असला धंदा करतेस? ती पोरगी माझ्यावर खवळली, मला रागानं म्हणती, कुठलं काढलंय कॉलेज आणि पिल्लेच? मी काय कॉलेजची पोरगी आहे काय? रस्त्यावरली कागद गोळा करून ऐकणारी भंगारवाली बाई आहे. त्या पोरांनी माझ्या पाया पडले आणि उद्यापासून म्हणले आम्ही कोणासंग काय पैसे लावणार नाही. पैसे सुद्धा एकेकाला लक्की असते, पण एकेकाला सुद्धा मार खायला होते. अशाच विनोदीच्या माध्यमातून कुठे तरी माणसाची तर उडून जाते. आणि जी मराठी चॅनलवर मी भरपूर वेळा चांगले आयटम सादर केलेले, त्यातलाच एक छोटासा आयटम कॉमेडी आपल्यासमोर मी सादर करतोय. तो आयटम जी मराठी चॅनलवर चांगल्या प्रकारे उचलला होता, तो म्हणजे नाग्या फुस, जागा मिळेल तो घुस. रिमिक्स हे वातावरण आहे आता खेड्यापर्यंत पोहोचलेलं आहे. खेडची पोरं सुद्धा आता बिघडून गेलेले. तसं एक आमच्या खेड्यातलं, आमच्या गावातलं पोरगं नाग्या, भरपूर खट्या, रिमिक्सचं वेळ लागलं त्याला. नुसतं रस्त्यानं कुठल्या पण गाण्याला चालल्यावर सुटायचं. नाग्या कानात वायरी अडकवल्यात, आवाज कुठून येतो कोणास ठाऊक, रस्त्यानं चालू, नाग्या फुस, जागा मिळेल ते तो घुस. आला नाग्या, तारा रे टिरी आणि तारा रे टिरी आणि तारा रे, अरे तुझी भी टिरी आणि ह्याची भी टिरी आणि तारा रे, सगळ्यांची टिरी. भर चौकात याचा दंगा चालू झाला. मी असा रस्त्यानं चाललो होतो, जेव्हा म्हणलं माणसं का जमलेत मी बघायला गेलो, तर हे नाग्या कानावर हात ठेवून दणका द्यायला लागलाय. तारा रे
टरारी री टिरी टिरी. म्हणलं नाग्या हे काय वानगड आहे रे, हे काय लावलं टारारी री टिरी टिरी. मला म्हणला तुला काही कळलं नाही. मी म्हणलं नाही बाबा. मग मला तुझी बी रा टिरी टिरी. अरे पण याचा अर्थ काय. अरे रिमॅक्स करतो रिमॅक्स. म्हणजे कसला रिमॅक्स. अरे आता हिंदी गाण्यावर रिमॅक्स, भावगीतावर रिमॅक्स, लोकगीतावर रिमॅक्स, लावण्यावर रिमॅक्स, देवाच्या गाण्यावर रिमॅक्स, सगळीकडे रिमॅक्स पेटायला लागलाय. मी सुद्धा खेडेगावात राहून एका गवळणीला रिमॅक्सच चाल लावतोय. म्हणलं कशी काय. अरे मूळ गवळण कशी आहे. म्हणलं कशी आहे. कानाने कशी, अरे कृष्णाने कशी वाजवली बासुरी. याच गवळणीला रिमॅक्सची चाल लावली. म्हणलं कशी. आणि टारारी टिरी टिरी. बस म्हणलं बाजार एवढंच काय नाही म्हणतोय. अरे पूर्वी गाणं होतं. म्हणलं कुठलं चांगलं डान्सिकल गाणं. बंगले के पीछे तेरी बहरों के पीछे हाय रे पिया हाय रे पिया हाय रे पिया काटा लगा हाय लगा हाय लगा. मला म्हणते पूर्वीचा काटा बाबा कुठे लागत होता. मी म्हणलं पायात. मग म्हणते पायातच लागाय पाहिजे ना. म्हणलं होय. या रिमेक्स वाल्यांचा कुठं काटा लागतोय बघा. म्हणलं कुठं सुरू केलं पाहिजे. बंगले के पीछे धुसक पुस्तक धुसक पुस्तक धुसक पुस्तक बंगले के पीछे तेरी बहन. 15 मिनिटं तर नुसता ते भातच घोळत असतात. धुसक पुस्तक धुसक बंगले के पीछे बहरों के नीचे हाय रे पिया हाय रे पिया हाय हे पिया इकडे कुठं. हा पिया. आणि लगेच काटा लगा हाय लगा हाय लगा. ही काटा लागायची जागा आहे का. ही जागा बघून डॉक्टरकडे तुम्ही औषध पडायचा. म्हणून मला मी सगळं सोडलंय आणि मला मी रिमिक्स करतोय. टारारी टिरी टिरी. मी जाऊन कोपऱ्यात थांबलो तोपर्यंत त्या नाग्याची मैत्रीण पुंगी त्या गोळक्यात हजर माणसांच्या त्याला बघून म्हणते अरे नाग्या काय भर चौकात लावलायस कापड फाडल्यावानी गाणं म्हणायला टारारी टिरी टिरी. अगं मी रिमॅक्स करतोय रिमॅक्स. ती म्हणते अरे कसला करतोय रिमॅक्स. ते म्हणते तुला काही कळलं नाही. नाही बाबा. अगं मग तुझी बी गा टिरी टिरी. प्रत्येकाची टिरी टिरी करून टाकली. त्यातून एक म्हातारी आजी बघत बघत चालली. अरे कोणाचं र मडणे म्हणायला आल्यात वाजवत का माणसं गोळा झाल्यात भर चौकात. तर मी म्हणलं आजी तो तुमचा नाग्या आहे की नाही भर चौकात माणसं जमून का नाही काहीतरी गाणं म्हणायला लागलाय. काय म्हणायला लागलंय बघूया तरी. म्हातारी घोडक्यात घुसली बघायला लागली तरी चालू होत. टारारी टिरी टिरी. म्हातारी आज घुसली म्हणले नाग्या अरे काय लावलेस रे टारारी टिरी टिरी. म्हातारी लावून ते म्हातारे तुला काही कळलं नाही. म्हातारी म्हणती आता मला काय कळणार बाबा तुझे टारारी टिरी टिरी. मग तिला पण म्हणतोय अगं मग तुझी बी गा टिरी टिरी. म्हातारी वाढागले म्हणजे तुझं मड बसवलं तुझं म्हातारपणी माझी टारारी टिरी टिरी करतो रे भाड्या. म्हातारी गेली तर पुंगीचा त्यानं हात धरला नाग्यानं जुन्या पिक्चर सगळं. बोल मुझसे शादी करोगी. ते म्हणले काय तुझे लोक बी काय फिरले काय शादी करोगी. लगीन करायला तुझ्याकडे हाय तरी काय हाय तरी काय म्हणलं. हे मला काय भिकारी समजतेस काय. 3 घरं आहेत खावण्याची. ती म्हणते 3 घरं कुठे कुठं आहेत र. 2 घरं मागच्या महापुरात वाहून गेली. आणि तिसरं ते 2 हुडकायला काल तिसरं गाणं होत तेवढे. बोल मुझसे शादी करोगी प्यार करता मैं तुझसे प्यार करने वाले के भी भुगते नहीं जे भुगते वो कभी चावते नहीं. प्रेमाची नाव काढल्यावरती पोगी भडाकली. त्याला म्हणते प्रेमाची भाषा तुला कळत नाही. ते म्हणते अजिबात नाही. नाही अगं बाळाचे बाप ब्रह्मचारी तुम्ही बाळाचे बाप ब्रह्मचारी एक डाव भूताचा सपने साजन के आशिक बनाया आपने क्यों पैदा किया तुझे तेरे बाप ने. एवढं बडबडल्या बरोबर ती नाग्याची पुंगी जी त्याच्या डोळ्यात माती टाकून जी पळाली हे येड्यावाने परत रिमॅक्सच्या चालीत घुसला. टारारी टिरी टिरी. तिला बघत तिला हात कर तिला सगळ्यांनी विचारतोय कोणी माझ्या म्हशीला अव जाताना पाहिलं का. आता रेडा हा रिकामा दुसरी हो मस बघाना
रेडा रिकामा दुसरी हो मसी बघाना दुसरी हो मसी बघाना. परत त्या रस्त्याला बघतोय येत नाही. परत त्याला हाक मारतोय माझे लाडके अग माझे बोडके अग नको राहू माझ्यापासून दूर अशी मसरेड्या विना राहील कशी मसरेड्या विना राहील कशी मसरेड्या विना राहील कशी. गेली ती गेली परत आलीच नाही. त्यानं कापड फाडली रस्त्यात टाकली. प्रत्येक कापडाच्या चिंधीकडे बघून गाणं म्हणायला लागला दिल के टुकड़े टुकड़े करके मुस्कुरा कर चली गई जाते जाते ए तो बता जा कुणाच्या आईचा जावाई मी दिल के टुकड़े टुकड़े करके मुस्कुरा कर चली गई. रडायला लागला लाग्या. सगळी माणसं दमलेली. प्रत्येकाला विचारतो मी आता पण गाणं म्हणली तुम्हाला काय कळालं का तुम्हाला काय कळालं का. प्रत्येक नाही नाही आम्हाला काय कळालं नाही आम्हाला काय कळालं नाही. काय कळालं नाही. अरे मग सगळ्यात तुमची बी टिरी टिरी. लग्न म्हणलं का नाही कुणाचंही असो अंगावर माझ्या काटाच मारतोय बघा. माझं लग्न करताना सुद्धा मला काटा मारला होता पण नाही लाजणं लग्न करायची पाळी आली. काय करताय लग्न आमच्या गावात एका माझ्या मित्राचं झालं. म्हणजे माझा मित्र एक टेलर आहे. टेलर खेडचं पोरग आणि पोरगी मुंबईची शहरातली. ते काय शहरातून पोरगी जर खेडेगावात नांदायला आली ना तर तिनं खेड्याच्या पद्धतीने वागावं लागतं. तिथे ते शहरातलं वागणं मिनी स्कर्ट आकुड जगा ते शिवलेक्स तुटलेले जंपार ते खेडेगावात चालत नाही. माझा मित्र तो लग्न झालं टेलरचं. त्या लग्न होऊन फक्त 7 दिवस झाली होती बघा. 7 दिवसात नुसतीच भांडणं चालू होती. बाकीचा व्यवहार काही नाही. भांडणं कशाबद्दल तर तुला म्हणतो होता की खेडेगावात आमच्या असलं वातावरण चालत नाही. मिनी स्कर्ट आकुड जागा हे शिवलेस बिलीस काय चालत नाही. आमच्या गावात उंदरण गोष्टी भरपूर फिरते. खेडेगावा ये कासुटा घालून बांगला जायला लागते या मळणी करायला लागते या. हे आमच्या खेडेगावात चालत नाही. दोघांची लागली भांडण. ती म्हणली मी अशीच वागणार तुम्ही असं वागायचं नाही मी अशी वागणार वागायची नाही. दोघांचा लागला वाद. वाद लागता लागता एकमेकीच्या कुटाळक्या सुरू झाल्या. बायको नवऱ्याची कुटाळकी करते नवरा बायकोची कुटाळकी करते. या भांडणात वाद सुरू झाला आणि एकमेकाच्या कुटाळक्या सुरू झाल्या. तर बायको नवऱ्याची कुटाळकी कशी सुरुवात करते एका पाळण्याच्या चालीवर. आपल्या लहान मुलाचा बारसा असतं त्या बारशा दिवशी बायका पाळणं म्हणतात. जो रे बाळा जो या चालीवर या दोघांचा वाद चालू आहे. बायको पहिल्या दिवशी नवऱ्याच्या आबरू काढायची म्हणून काय म्हणते अगं बाई पहिल्या दिवशी लगीन झालं आणि दुसऱ्या दिवशी वाटुळ झालं. अगं बाई पहिल्या दिवशी लगीन झालं आणि दुसऱ्या दिवशी वाटुळ झालं. नवऱ्याचं मड नदीला गेलं जुबाळा जुजुरे जू. आणि नवऱ्याचं मड नदीला गेलं जुबाळा जुजुरे जू. आता नवऱ्याचं मड नदीला घालवलं ह्यो बाजार खेड्यातला का बसल का. ह्यो काय म्हणतोय पहिल्या दिवशी मस्त मांडवात आली आणि मांडवाला सारे आग लागली. पहिल्या दिवशी मस्त मांडवात आली आणि मांडवाला साऱ्या आग लागली. आणि भटजीला घेऊन पळून गेली जुबाळा जुजुरे जू. आणि भटजीला घेऊन पळून गेली जुबाळा जुजुरे जू. आता बायकोची आबरू काढल्या ही बायको ग बसल का. ही दुसऱ्या दिवशी बाई भडाकली आणि त्याची आबरू काढायची पण काय म्हणते दुसऱ्या दिवशी दुसराचा खेळ. अगं बाई दुसऱ्या दिवशी दुसराचा खेळ आणि कुणाचा लाग ना कुणाला मेळ. अगं बाई दुसऱ्या दिवशी दुसराचा खेळ आणि कोणाचा लाग ना कुणाला मेळ. आणि नवऱ्याच्या काकात सवतीचं बाळ जुबाळा जुजुरे जू. आणि नवऱ्याच्या काकात सवतीचं बाळ जुबाळा जुजुरे जू. नवऱ्याची आबरू पाक काढली तर नवरा भडाकला. आता बायकोला फिरवूनच आपटायचे म्हणून तिसऱ्या दिवशी काय म्हणतोय तिसऱ्या दिवशी तिसराचा गुण ही तुटका शांपर बसली घालून. तिसऱ्या दिवशी तिसराचा गुण ही तुटका शांपर बसली घालून.
आणि पैलवाना जात्यात शेड्डू ठोकून जुबाळा जुजू रे जू आणि पैलवाना जात्यात शेड्डू ठोकून जुबाळा जुजू रे जू. बाई भडकली. नवऱ्याची पाकच आबरू काढायची म्हणून चौथ्या दिवशी काय म्हणती, अगं बाई चौथ्या दिवशी चौथीच घाई आणि माझी म्हातारी सासू नटून जाई. अगं बाई चौथ्या दिवशी चौथीच घाई आणि माझी म्हातारी सासू नटून जाई आणि सासऱ्यानं ठेवली या शेजारी बाई जुबाळा जुजू रे जू आणि सासऱ्यानं ठेवली या शेजारी बाई जुबाळा जुजू रे जू. नवरा भडकला. पाचव्या दिवशी बायकोला जाम फिरवूनच आपटायची, पाक पाण्यातच बुडवायची म्हणून म्हणतोय, पाचव्या दिवशी पाचवा थाट या म्हशीला पूर्ण झोपा या खाट. पाचव्या दिवशी पाचवा थाट या म्हशीला पूर्ण झोपा या खाट आणि रात्रीत लावली खाटाची वाट जुबाळा जुजू रे जू आणि रात्रीत लावली खाटाची वाट जुबाळा जुजू रे जू. सहाव्या दिवशी बाई एकदम भडक, लाल भडक. काही नवऱ्याची आबरू काढायची म्हणून काय म्हणती, अगं बाई सहाव्या दिवशी उडाली झोप, अगं बाई सहाव्या दिवशी उडाली झोप आणि हो मेला रात्रीचा घेतो या अंगाचं माप. आता टेलर म्हणल्यानंतर टायमिंग नाही, कवा बी माप घेणारच. अगं बाई सहाव्या दिवशी उडाली झोप आणि मेला रात्रीचा घेतो या अंगाचं माप आणि उंची पुरणा डोक्याला ताप जुबाळा जुजू रे जू आणि उंची पुरणा डोक्याला ताप जुबाळा जुजू रे जू. सातव्या दिवशी नवऱ्यानंच माघार घेतली. शेवटी संसार करायचा आहे म्हणून तिला दोन गोष्टी समजावून सांगितल्या, उपदेशाचा डोस दिला. तिला काय म्हणतोय, अगं सातव्या दिवशी तुला सातवा सल्ला आणि पाळण्याची तयारी करूया चला. अगं सातव्या दिवशी सातवा सल्ला आणि पाळण्याची तयारी करूया चला. दार झाकूनी हातरून घाला जुबाळा जुजू रे जू आणि दार झाकूनी हातरून घाला जुबाळा जुजू रे जू आणि दार झाकूनी हातरून घाला जुबाळा जुजू रे जू. असा हा फॅशनेबल नवरा बायकोंचा पाळणा. शेवटी एक पोर झाल्यावर भांडाने मिटलं. पण बिचारा हा कंजूस, कंजूस आमच्या गावात असा एक माणूस आहे, कारभारी, नाव कारभारी, नावातच दरारा कारभारी, पण बिचारा कंजूस, नुसता पुई धबाक, प्रत्येक गोष्टीला कंजूसपणा. पण गावात त्याला डिमांड भरपूर, मार्केट भरपूर, गावात त्याला किंमत द्यायची लोक. का? कंजूसपणा करून कुठली पण वस्तू मागतोय. कुठलं पण काय खरेदी करायचं असेल, कारभाऱ्याला बोलवा. कुणाचं लग्न करायचं असलं, कारभाऱ्याला बोलवा. प्रत्येक गोष्टीला कारभाऱ्याला बोलवा. उद्घाटन असलं कारभाऱ्याला बोलवा. गावात ज्या ज्या पोरांनी त्या कारभाऱ्यानं लग्न लावली त्या पोरांना सुद्धा पोरं उशिरानं झाले. का? आज बघू उद्या बघू, आज बघू उद्या बघू. त्या पोरांच्या सुद्धा त्या कारभाऱ्याचा परिणाम झाला होता, कंजूस माणसाचा. आणि अनाशी योगायोगानं त्याच्याच पोराचं लग्न ठरलं आणि तो बँड कंपनी ठरवायला गेला. बँडच्या मालकासंग मोठं मोठं बोलून उजव घालून कमी दरात कसा बँड मागतोय बघा. आता 2 मिनिटं मीच कारभारी होतो. मजा. अरे कोण आहे का इथं? कोण पाहिजे? तुम्हीच पाहिजे बँडचे मालक. आलो आलो. या. नमस्कार. नमस्कार. ओळखलं का? कुणाला? खवण्याला. खवण्याला? नाही ओळख. नाही. कारभारी कुणाचा? तुझा. माझा? अरे गावाचा कारभारी आहे. अहो तुम्ही गावाचा कारभार असला, तुम्ही मला कशाला सांगायला लागलाय? हो, उद्योगपती, उद्योगपती, करोडपती, करोडपती, नैपती, शिरपती. हो. नाही ओळखलं. नाही ओळखलं, नाही ओळखलं. तुझ्याच बदल झालाय. कसला? गेल्या वर्षी आलतो तुझ्याकडे, हा. एवढा होतोस, होमऱ्यात थांबला होतास, शिंबूड पुसत, कवा कवा मध्ये मध्ये चाटत बी होतास. काय बडबडत आहे हो? काय बडबडा लागलाय? होमऱ्यात होतास. मी? हा. अहो तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल. कर. हा? काय रे? हा. हो साहेब, गेल्या वर्षी तुम्ही जे बघितलं होता ना उमऱ्यात थांबलेलं ते गिड्ड, हा. ते आम्ही नव्हतो, मग आमचे वडील होते. ते होमऱ्यात बारक थांबलेल्या चौकटीत तुझे वडील. मग कमाल आहे. कसले? बापाची उंची कमी, पोराची उंची जास्त. अहो हल्लीचं युग आहे, तसं करणार तरी काय आपण? तुझ्या टायमाला पेरणी जास्त झाली आहे का? उंची बद्दल बोलतोय. तोंडानं सरळ बोलायचं. आवाज काय तुला मागून येतोय का? मागून? मागून म्हणजे तिकडून पलीकडून. नाही 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 नाही. तोंडानं बोलायचं सरळ.
तुला नाही ओळखला. नाही नाही ओळखलंस का? नाही. नाही ओळखणार. तुझ्यात बदल झालाय. कसला तुझ्यात बदल झालाय. कसला गेल्या वर्षी आलतो का असा होतास. कसं असा असं चिपाड. चिप्पाड. हा. आणि आता काय झालंय? आता बिताड झालंय. चारी बाजूने गेला वा जाम झालाय. बॉडी जाम ठेवली. होय ना? घरचं खातोस? घरचं खातो मी. नाही म्हणजे घरचं शिजवलेलं खातोस का? मला तसं कच्चच नाही नाही, खातो. अहो शिजवलेलं खातो. बॉडी जाम झाली. है ना? ही सुदाम रखली काय? हा? ही बॉडी सुदाम ठेवली आहे काय? म्हणजे सुदाम सुदाम नाही, मुद्दाम. अहो मुद्दाम नसते, तसे होते, खावं लागतं तसं तब्येतीसाठी. सनी देओल, हा. संजय दत्त, सलमान खान. फुगू नको, मागणं फुटशील. नटाची नावं घेतो फुगायला लागलायस रे. अहो, मग काय फुगू नका. का? अरे सलमान खानने केलं, संजय दत्तने केलं म्हणून तुम्ही करू नका. का? त्याने केलं 6 महिने आत गेलं. होय 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 होय. तुम्ही कराल 9 महिन्यानं बाहेर याल. काय बडबडताय, काय बडबडताय? नटाबद्दल बोलतो. मग सरळ तोंडानं बोलता येते का नाही? आवाज तुला काय मागणं येतोय का? मागणं म्हणजे वळाकलाच का नाही? आता वळाकला त्यानं. हे मार ढुस बैलावानी. वळखलं. आत्ता वळाकलं. कोण सांग? कारभारी, गावचं कारभारी. हा हं? कोण ओळखलं? ओळखलं एकदम हास्य सम्राट, सम्राट. आता- विनोदवीर, हा के पंडित. आले तुझ्या गावाच्या थंडीत. ओळख लागली मग. लागलं लागलं. हा. आता आनंदाची बातमी सांगतो. कसले? पोराचं लगीन ठरलं कुणाच्या? शेजाऱ्याच्या. यायला. गावाच्या पोराच्या लग्नाला मला केल्या का? मी का वांच उठ आहे का? तसं नाही. अहो कुणाच्या मुलाचं लग्न म्हणजे लग्नाला यायला बरं ना. पट्ट्याच्या पोराचं लगीन ठरलं. कोण पट्ट्या? पट्ट्या, खुट्ट्याचा भाऊ. मेजना पट्ट्या. तुम्ही काय बोलताय लक्षातच येत नाही हो. माझ्या पोराचं लगीन ठरलं. हा, येणार लग्नाला. शेंडफळ, हा हा. कुम्या. कुम्या. उम्या आमच्यात उलट आहे. म्हणजे लहानपणी कुम्या, मोठं झालं की कुमार. असं आहे होय? अहो लहानपणी अहो कसं बोलताय तुम्ही? आमच्यात पद्धतच आहे. ठीक आहे ठीक आहे. त्याचं लगीन ठरलंय. हा. 15 तारखेला लगीन आहे. हा. 15 वाजून 15 मिनिटांना मुहूर्त आहे. हा. आणि तुमची 15चं माणसं वाजवायला पाहिजे. म्हणजे सगळं 15. म्हणजे तुम्हाला बँड पाहिजे होय? अहो मग आपली बँड कंपनी समजायचं आणि घेऊन जायचं. मी असते. आमच्यात कोणाला वाजवा येत नाही. अहो वाजवणारी माणसं देणार मी तुम्हाला. मग बोला ना. दर बोला पाट्यात गाड्या लागल्या त्या पाठीमाग. कशासाठी? दर बोला बँडचा. बँडचा? हा. हे बघा पंडितराव, दुस्तीत पैसा नाही पाहिजे बघा. हा. नाही दुस्तीत पैसा नाही. आपली बँड कंपनी समजायचं आणि घेऊन जायचं तुम्ही. ए आपली समजणाऱ्या. काय झालं काय? अरे भिकारी समजतो काय कावरा भार्याला. काय झालं काय? 25 एकर जमीन आहे. हा 4-5 गाड्या आहेत. हा. दागिना अंगावर मावत नाही माझ्या. कुठे आहेत? कुठे आहेत? वज होते म्हणून काढून ठेवलंय. असतील असतील. मागचं पेटत नाही. कुठलं? पाठीमागचे इस्टेट पेटत नाही. का हो? वल्ली झाल्यावर कशी पेटणार? बरोबर आहे बरोबर. परवा दिवशी वळवाचा पाऊस पडला नाही का? पोराचं पहिलं लगीन आहे. खावण्या पोत्यानं पैसा वाटणार आहे. पोतं ना. पोत्यानं. मग पोतं घेऊन येऊ का? पोतं घेऊन या. हा. चिल्लर मिळणार. चिल्लर. आमचं कॉइन बॉक्स आहे. साठवून ठेवलं काय करणार? कॉइन बॉक्स आहेत. चिल्लर साठवून ठेवले. आपण लग्नात काय चिल्लर खर्च करतात काय? आमच्यात रिवाजच आहे. कसला? आम्ही पहिल्यांदा चिल्लर उजाळतो, मागणं नोटा पेटवतो. तुमचा दर सांगायचा 15 माणसाचा. हल्लो तरी विचारायचं जातीवंत कारभारी मी, मला बारी नाही. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आता कारभारी म्हणल्यानंतर पैसे भरपूर मिळणार आपल्याला. हे बघा कारभारी खरं माघार घ्यायची नाही बरं का? काय माघार घेतोय? 4-5 गाड्या आणल्या त्या. दर बोला. माघार घ्यायची नाही. बोला तुम्ही. हे बघा पंडितराव, 15 तारखेला तुम्हाला 15 माणसं पाहिजेत ना? पण एक लक्षात ठेवा, बँड झणझण वाजवणार. पैशाला माग पुढे बघायचं नाही. बँडला माणसं 15 पाहिजेत. 15 देणार ना? कसले देता कसले देत आहे? तुमच्या समोर हजरच करतो ना माणसं. माणसं. मग तालुक्यात कुणी नाव नसलं काढलं पाहिजे. दाखवा. हा. नाही काय असते माहिती काय? बँड कंपनीत काय असते का की 15 जर ठरली की नाही त्यातली 5 वाजवणार असतात आणि 10 रुपये पडणार असतात. पण तसं नाही मिळणार. तसं नाही मिळणार. तसं नाही नाही मिळणार. ना? तुम्हाला नमुनाच दाखवतो ना. त्या हातात घेऊन कळलं वाजवतेला बी कळत नाही आणि फुकतेला बी कळत नाही. त्यामुळे तसं काय ना ग. नाही नाही, तुम्हाला नमुनाच दाखवतो ना. बिन पितेली पाहिजे. हो हो, बिन पितलीच. दाखवा. बोलू. गुलाबजामुन. काय ते? मी खात नाही गुलाबजामुन. हो हं? खायचा गुलाबजामुन नव्हे. हा?
आमच्या मास्तरचं नाव आहे, बँड मास्तरचं नाव आहे गुलाब जामुन. गुलाबजामुन हा, मग बोलवा बोलवा गुलाब जामुन या. गुलाबजामुन गुलाबजामुन कुठे आहे गुलाब कसा आहे गुलाब जामुन? अरे हा गुलाबजामुन आहे होय वाटत नाही का? हा ढोकळा वाटतोय अहो तसं नाही हो. असला खरबुडी ध्यान गुलाबजामुन का? हा बँड वाजवतो बँड मोठा ढोल वाजवतो, मोठा ढोल. काय सांगता हा. हा ढोल्या ढोल वाजवतो हा. अरे वा 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 हे बघ हा काय का वरोट आहे हो काय बडबडालाय तो. ढोल वाजवतो ढोल व्यवस्थित वाजवणार नाही तो. आणि कुठे आहेत माणसं तुमची आहेत की. कुठे आहे? हा गुलाब जामुन. हा गुलाबजामुन हा हा आणखीन एक नमुना दाखवतो तुम्हाला. आणि काय बोलू? हे कोण त्याचे कोण आहे अहो सहकारीच आहेत याला बोलवायला सांगा ना ना, मीच बोलवणार. तुम्हीच बोला हा बोलवा का तू बोलवतोस? मी बोलवतो. नाही मी बोलवणार. बोलवा पेढ्या अरे वा गुलाबजामुन तो पेढा बघूया पेढा केवढा आहे पेढ्या. पेढा कुठे आहे? हे काय काय झालं हा पेढा आहे मग? अरे हा पेढा आहे का गोट्यातला रेडा आहे हो साहेब असं बडबड नका हो. लग्नात बँड व्यवस्थित वाजवणार नाहीत. कसा आहे पेढा? हा? इकडे गुलाबजामुन. पेढा गुलाबजामुन हा. असली माणसं वाजवा यांचा म्हणजे असली म्हणजे ही अशी एवढी जाड माणसं मग बँड वाजला पाहिजे का नको चांगला झणझणीत? एक काम करा काय असली आणली तर 5च पाठवा का? जेवण आटोक्यात केले सगळं जेवण जर ह्या बँड वाल्याने खाल्लं तर वराडाने काय खायचं हो हो कारभारी लग्नाचं जेवण तुम्ही असं मर्यादित करणार आहात काय? हं? पण रेड्याने सगळं अहो, सपवलं ते जास्त खात नाहीत. आपण एक काम करू काय तर तोडगा काढू ना. सगळं पाहुणे जेवल्यावर ह्याला वाढू चालेल 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 ना? चालेल पण सुपारी सोडायची नाही. नाही सोड हं? ठीक आहे. गुलाबजामुन आणि पेढ्यानू लक्षात ठेवायचं. तालुक्यात कोणी नाव काढलं नसलं पाहिजे. असा बँड वाजला पाहिजे. नाही, मला आवडली आहे पात्र कसं आहे गुलाबजामुन हे पेढा. खरोखर आई बापाचं नशीब बघा काय? हे असली पीस जन्माला घालायची चेष्टा नाही हो हे, बघा आई वडील जिवंत आहेत का कशाला राहते हो मग कशाला राहते ही काय चेष्टा आहे काय कुणाचं बी काम नव्हे आहे ना. घरातले सगळे जेवल्यावर तुम्ही जेवत असणार होय होय तुम्हाला कसं माहित? आईला हे पोट आहे का कोंडाळा आहे हो साहेब असं म्हणू नका हो. एक काम करू काय? सगळं पाहुणं पण जेवलं हा मी यांना वाढू ठीक आहे चालेल चालेल पण व्यवहार सोडायचा नाही. हं? तर त्याने बाहेर जाऊन गावात खावा जावं म्हणून ए, हं? ते गावात खायला ते काय जनावर आहेत होय ते? काय कमी आहे सांगा का? शिपूट लावली की जनावर काय कमी आहे का हो त्यांना चिडवू नका हो. बँड व्यवस्थित वाजणार नाही. राग येतोय का हा माफ करा माफ करा माफ करा माफ करा माफ करा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हे काय वाजवतात दोघं हा ढोल वाजवतो. आणि हा हा सुद्धा ढोलच वाजवतो. दोघं पण ढोलच वाजवतात हो कारण दोघही ढोल आहेत ना. म्हणून ढोल वाजवतात हा. बँडचं नाव काय तुमच्या हा? बँडचं नाव महाराष्ट्र महाराष्ट्र बँड कंपनी कंपनी. हे महाराष्ट्र हे बँड आणि ही कंपनी हो साहेब नाव ठेवू नका. नाव ठेवत नाही हा ते नावात घालवा ठीक आहे. गुलाबजामुन पेढा निघा तुम्ही आता. हा? गुलाबजामुन हे गुलाबजामुन हा इकडं. तसा ग्लास मारतोय ना ना काय का बिडके हो हो हो. हा पेढा हा, आई ग खरोखर पेढा आहे आहे ना. आईचं जिलेबी बास लाडू बोला आता व्यवहाराचं हा 15 तारखेला 15 माणसं पाहिजेत दर बोला हा ठीक आहे. 15 तारखेला 15 माणसं तुम्हाला पाहिजेत. हे बघा पंडितराव 15 तारखेला 15 माणसं जर तुम्हाला कंपनीचा ड्रेस घालून जर पाहिजे असतील तर 15,000 रुपये होणार. दिलं हा? आणि साध्या कपड्यात जर तुम्हाला 15 माणसं पाहिजे असतील तर तुम्हाला फक्त 5,000 रुपये होतील. हे काय भानगड आहे काय हे काय भानगड आहे काय झालं काय? 15
माणसं कंपनीचे ड्रेस घालून 15,000, 15,000. साधे कपडे घालून 5,000. 5,000. अरे माणसं तीच आहेत ना. अहो माणसं तेच आहेत, पण ड्रेस मध्ये फरक आहे ना. कंपनीच्या ड्रेस मध्ये कसं फेटे, हा. एकसारखे ड्रेस, हा. एकसारख्या पॅन्टा, बूट असं असतं ना, त्याला समजलं. पैसे जास्त. समजलं. हं? म्हणजे कंपनीचा चकचकीत ड्रेस असलेला त्याला 15,000, 15,000. साधे कपडे 5,000. 5,000. म्हणजे कपड्यावर तुमचा दर अवलंबून हो. बँड ठरला. अरे वा. तुमचा जो कंपनीचा ड्रेस आहे ना 15,000चा, हा बाजूला राहू द्या. बर बर. तुमचा साधा ड्रेस आहे ना हं? तो 5,000चा, तो पण बाजूला राहू द्या. त्याला कारभारी काय जास्त पैसे देते वाटतं. तुम्हाला बघा 15 तारखेला 15 माणसाचा 251 रुपये देतो. हा. 15 माणसं नुसतं 100 पॅन्टीज पाठवा की. आणि मी कसा येऊ. तू बाबा तेवढी कापडं घालून ये. हाय तुला 200 बोंबले जातील. कारभारी, गावचा कारभारी, 25 एकर जमीन, 4-5 गाड्या, अंगावर दागिने मावत नाही म्हणे, आणि 15,000चा बँड 251 मध्ये. कंजूसपणा केल्याशिवाय तेवढं मिळवलंय का? धन्य आहे, धन्य आहे. मिळवा, आणखीन मिळवा. या. मिळवा. आलाय बाबा कारभारी बँड ठरवायला. या. दुसरं काय तर बघा आता. बघतो आम्ही हा? पोराच्या लग्नात भजन ठेवू आम्ही. ठेवा. असे कंजूस माणसाचे सुद्धा विनोद जाता जाता घडून जातात. आता थोडक्यात एका छोटासा किस्सा आहे जी मराठी चॅनलवर मी सादर केला होता. तो म्हणजे दारुड्याचं लग्न. पूर्वी लग्न कशी व्हायची? जोशी जोशी, कदम कदम, कुलकर्णी कुलकर्णी, देशपांडे देशपांडे, खादाडे खादाडे, दाभाडे दाभाडे, बारके बारके, मोठे मोठे, बोचरे बोचरे, पात्रे पात्रे, अशी लग्न व्हायची. मला एक पत्रिका आली होती, दारुडे दारुडे. दारुडेच्या घरात, आकडेवालीची वरात. पत्रिका वाटायला माणसं आली. तिने दारू पिऊन फुल. का? दारुड्याचं लग्न हे वाटलं पाहिजे. प्रत्येक पत्रिकेवर फवारा मारून पत्रिका द्यायची. त्या फवाऱ्यात दारू. का? दारुड्याचं लग्न हे वाटलं पाहिजे. पत्रिकेवर फवारा दारूचा. वहिनी पत्रिका लग्नाला या बर का. पत्रिका वहिनी लग्नाला या बर का. आमच्या दारात मला बी पत्रिका मारून पवा. पत्रिका बघितल्याबरोबर दारूचा भाकर वासाला वाटलं पाहिजे ना दारुड्याचं लग्न आहे म्हणून. पत्रिका उघडल्याबरोबर त्यांच्या अवलादी प्रमाणात पत्रिकेचा मजकूर. आपण देवाची नावं लिहितो सुरुवातीला. कसं? अमुक अमुक प्रसन्न. त्यांचं कसं? देशी विदेशी प्रसन्न. कुलदैवत टँगो पंची हातभट्टी. पोराचा मजकूर. आमचे चिरंजीव ब्लॅक पेपर 420 याचं वाटोळं करण्याचं योजना आहे. आपू गांजेवाला 12 इंची कन्या भटक भवानी हिच्याशी रात्री 12 वाजून 12 मिनिटं आमुषी दिवशी, गटार आमुषी दिवशी स्मशानभूमी शेजारी राख रांगोळी करायचं ठरवलं आहे. पोरांचा मजकूर. खाली आईबापांचं वर्णन. आपले नम्र, चोर बाजार, हद्दपार, उंदगा परिवार. त्याच्या खाली बारकी टीप. कृपया आयर कुणी आणायचा नाही. आणला तर मांडवात पेटवला जाईल. छायला या लग्नाला जाऊ का नको म्हणलं. नाही जाऊ तर आमचं घर पेटवलं म्हणजे काय करायचं. गेलो दारुड्याच्या लग्नाला गेलो. गेल्याबरोबर सुरुवातीला कमान सुस्वागतम असते की नाही, दारुडीने ती सुद्धा कमान उलटी लावली होती. गतम सुसवा. आज जाण्याला मार्ग. टेबल 2 माणसं बसलेले असतात. पान पिढा ती 2 जण फुलतायत येणाऱ्या माणसाला. ते येणाऱ्या माणसाला फुलं किंवा सुपारी काय देत नव्हते. फुलाच्या ऐवजी फुल ग्लास भरून दारू आणि पेढ्याच्या ऐवजी शेंगदाण्याचं पाकिट. स्नॅक. ग्लास मारायचा आत, ग्लास मारायचा आत. जेव्हा मी लांबून सगळं बघत होतो माझा नंबर आला. मी गेलो. या नमस्कार. हा ना ग्लास वडा. म्हणजे काय करू? प्या. अहो म्हटलं मी पित नाही, मी सोडली आहे ना. आज प्या उद्या सोडा. अरे बापरे म्हटलं आता काय. ग्लास घेतला, इकडे तिकडे बघितलं, तोंडाला लावला आणि सगळा ग्लास मी पायावर घातला.
ते माझ्या पायावर पडलेली दारू तिथली कुत्री सुद्धा चाटत होती. मग कुत्र्याला सुद्धा तिथल्या सवय झाली ती दारू प्यायची. कसा तरी ग्लास ठेवला आणि आत गेलो. म्हणजे निदान मांडवात तरी बघावं म्हणलं माझ्यासारखा कोण जरी व्यवस्थित आहे का, कुठलं हो काय. सगळी मांडवातली फुल टाईट, सगळे 2-2 ग्लास मारून आत, प्रत्येकाच्या हातात तांदूळ कटका भरलेली होती. असं तांदूळ सगळ्यांनी धरलं होतं की आत्ता दगड फेक होती का मागणं दगड फेक होती. सगळी नुसते अशीच लग्नाची गटिका भरली. म्हणलं ज्या आईला म्हणलं ही सगळी जण पिऊन ताईट आहेत, निदान भटजी तर चांगला आहे का बघावं म्हणलं. भटजी जवळ गेलो तर भटजीला दोन्ही बाजून असा भरला होता आणि पाठीमागं त्याला वाशाचा टिकू दिला होता पडू नये म्हणून. ती बी फुल ताईट. नवरीकडे बघितलं, ती बी जरा 90 मध्ये होतीच. नवऱ्याकडे बघितलं, ही बी जरा 60 मध्येच होता. सगळी फुल टाईट झालं. प्रत्येकाच्या हातात तांदूळ दिलं. भटजीला अंतरपाठ गावना. भटजी इकडे तिकडे ओळखायला लागला. भटजीनं दोतार फेडलं. एक टोक नवरीच्या हातात, एक टोक नवऱ्याच्या हातात, आणि ह्यो मध्ये जाऊन थांबला. लग्न कुणाचं नेमकं कळलं. त्याच भटजी मंत्र विसरला. त्याला गॅरंटी होती सगळेजण पिऊन ताईटात कोणा काय कळणार नाही. ह्यानं सुरुवात केली. आली नवरा नवरी नटून, म्हाताराला उठून आणि धोतार गेलं फाटून, शुभमंगल सावधान. मंगलाष्टका विसरून गेलो. दुसरी मंगलाष्टका. आली शिल्पा शेट्टी नटून, सासराला दारू पिऊन, मला धरा चौघांनी उचलून, शुभमंगल सावधान. पहिली मंगलाष्टका दुसरी मंगलाष्टका झाली. सगळ्यांच्या हातात तांदूळ सपलं, दारू सगळं फुल. आता तांदूळ टाकायचं कुठलं. परत खाली बसली दारूडी. परत खालचं तांदूळ गोळा करून परत उर्वरित भाग तरतरे. भटजीनं मंगलाष्टिका थांबवली. कृपया म्हणला तांदूळ संपल्यास तर मागून घ्या, कृपया वाळू फेकून मारू नका, मला खड्याचा विकार आहे. मंगलाष्टिका झाली. लग्न झालं. लग्न झाल्याबरोबर सई दारू पिऊन फुल त्याच डॉलबीवर गाणं लागलं. बंबू डाली की बारी की कुटना जी, फिर रात को आनंद लुटना. बंबू डाली की बारी की कुटना जी, फिर रात को आनंद लुटना, रात को आनंद लुटना. बंबू ढाल की म्हणल्या बरोबर सगळ्या दारुडीनी मांडवाचं वासुदेव उपासलं. सगळ्या मांडवात बंबू डाली की बारी मांडवा सगळी बोमा बोम. कुणाचा ताळमेळ कुणाला नाही. नवरी लागली भटजी संग झुमा फुगडी खेळायला. नवरीची आई लागली त्या बँडवाल्यासनी खुणवायला. तिकडे नवरदेव लागला मेहुनी संघ तिकडे रिमॅक्स खेळायला. पुस्तक 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 गदा 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 फोळा. नवरीच्या बापानं तर ताळ सोडला होता. त्या गॅस बसवायला बायका असतात का नाही, त्यातल्या एका बाईला खांद्यावर घेतलं, सगळ्या मांडवात पळायला लागला. सगळीकडे बोमा बोम. तेव्हापासून म्हणलं देवा दारूच्या लग्नाला आपण कवा जायचं नाही. त्यातनं दारूचं लग्न म्हटलं की कुठे ना कुठेतरी अपमान होतोय, कुठे ना कुठेतरी माणसाची स्थिती उडते. तरी सुद्धा एक एक दारुडे शहाणी असतात आणि एक एक दारुडे खुळे असतात. त्यातला छोटासा प्रकार आहे. आमच्या शेजारी एक दारुड होती आणि त्याची अनायशी म्हैस चोरीला गेली होती आणि तो पोलीस डिव्हिजनला तक्रार घेऊन गेला. तक्रार द्यायला जाताना जरा व्यवस्थित होता. पहिल्या दिवशी गेला. कोण आहे का पोलीस. काय लागलं दुपारचं बोंबलायला. काय झालं बोंबलायला. तुम्ही सगळे झोपून पडलाय, सगळे तुम्ही झोपलाय, तुम्ही झोपलाय का सपलाय मला कळणार म्हणून बोंबलाय लागलोय. लावड लावून पुस्तक सांगितले. हे बघा साहेब, माझी म्हैस काल चोरीला गेली आहे आणि कुठं सापडून झालं, मी तक्रार द्यायला आलोय. घ्या लिहून. अमावस्याची रात्र होती.
अमावस्याची रात्र होती. आकाशात तारे चमकत होते. आकाशात तारे चमकत होते. जमिनीवर कुत्री भुकत होती. जमिनीवर कुत्री भुकत होती. एक चोर भितडावरून आला आणि आमच्या म्हशीला घेऊन पळून गेला. साहेब, माझी म्हस मिळेल ना? मिळणार मी. उद्या ये, म्हस मिळेल तुला. जा. दुपारी असं करत करत प्रत्येक पोलिसाला त्यांनी तक्रार दिली. ती तक्रार कोणी ऐकून घेतली नाही. काही म्हस मिळाली नाही, काही नाही. वैतागलं आणि 8व्या दिवशी फुल दारू पिऊन डिव्हिजनला. काय लावलं नाटक? हे डिव्हिजन आहे का राशनचं दुकान आहे? आज हे उद्या हे राखण जपलं, तांदूळ जपलं, अमुक जपलं, तमुक जपलं. काय लावलं नाटक? एका मिनिटाच्या आज माझी म्हस पाहिजे, नाही तर तुमच्या सगळ्यांच्यावर मी पोलीस कंप्लेंट करणार. पोलीस कंप्लेंट करणार मला सगळं डिव्हिजन इन्स्पेक्टर, पोलीस सगळं 10-12 सगळं बाहेर. साहेब, अरे काय झालं? आज 8 दिवस झाले मी तक्रार दिली. माझी म्हैस चोरीला गेली म्हणून एकानं सुद्धा माझी कोणी तक्रार व्यवस्थित लिहून घेतलेली नाही आहे आणि मला खोल्यात काढतात. आज ये उद्या ये. माझी म्हैस म्हणजे काही चेष्टा लावली आहे काय? का आमची त्याला तक्रारीच म्हैस घालवत आहे? जास्त काय बोलू नकोस. तुझी तक्रार परत सांग आणि तुझ्या तक्रारीबद्दल मी विचार करू. तुम्ही जरा साहेब चांगलं दिसत आहे बघा. घ्या लिहून. यानं मागच्या टायमाला काय लिहून दिलं होतं याला काय माहित नव्हतं. ते पाकी सोडून गेली. परत तक्रार सांगायची. घ्या साहेब लिहून तक्रार. हा सांग. अमावस्याच्या पौर्णिमेत रात्र होते. अमावस्याच्या पौर्णिमेत रात्र होते. आकाशात कुत्री भुकत होते. आकाशात कुत्री भुकत होते. जमिनीवर तारा चमकत होत. जमिनीवर तारा कसं चमकतील रे? कसं चमकतील म्हणजे? मगाशी कशी आकाशात कुत्री भुकली तशी जमिनीवर तारा चमकली. तर सांग, पुढे सांग, पुढे सांग. अमावस्याची रात्र पौर्णिमेची रात्र होती. आकाशात कुत्री भुकत होती. जमिनीवर तारा चमकत होत. एक म्हस भिताडावरून आली, आमच्या चोराला घेऊन पळून गेली. साहेबाने फार तिच्या कानाखाली लावली. तुझ्या बाणाची तक्रार दिली का? तर चाल चाल. दारू उतरले आता दारू पिणे द्यायचं नाही. माझ्या नावाने दारू मला भरपूर भेटलेले. दारूने सोडा, पण एक एक शाळे मास्तरची लहान मुलांचा सुद्धा अनुभव मला भरपूर आलेले. एका गावात एक नवीन गुरुजी आले होते. त्या गावाचं नाव होतं उद्ध्वस्त वाढली, भूकंप कॉलनी, बोंबाबोंब नगर. त्याच गुरुजीचं नाव सारे उघडे गुरुजी. सारे उघडे. पोरांचा एक युनिफॉर्म जागेवर नसायचा. खालचा यायचा वरचा आहे आणि वरचा यायचा खालचं नाही. सगळी बोंबाबोंब. त्याच गुरुजीचं नाव उघडे गुरुजी. उघडे गुरुजी येणार म्हणल्यावर पोरांनी सगळ्या अंगावरली कापड काढलेली आणि सगळेजण स्वागताला उघडे. लहान लहान पोर. दुसरी तिसरी चौथी. गुरुजी आत आले बरं. उघडे गुरुजींचा विजय येतो. उघडे गुरुजींचा विजय असो. ही सगळी पोरं लाईनीनं उघडी बघून गुरुजीनं पहिल्यांदा हनुमानच्या पाया पडले. देवा भजन बोलली आणि पोरं उघडी का झाली? त्यातले एक जण पुढे आला. गुरुजी, आम्ही उघडं का झाले माहिती आहे काय? तुमचा आडनाव उघडे आहे म्हणून आम्ही उघडवून तुमचं स्वागत केलं. आमचं काय चुकलं काय? नाही बाबा, तुमचं काही चुकलं नाही. खरी चूक माझ्या आई बापाची आहे. अरे माझ्या आई बापानं मला जन्माला घातलं नसतं तर या दारिद्र्याच्या घरी भिकारी कशाला आला असता? अरे माझं उघड्या आडनाव पडण्याला काही कारण आहे रे. चला कापडं घाला, कापडं घाला. कापडं घाला म्हणजे भांडण. ए माझी पॅन्ट दे रे. ए माझा शर्ट दे रे. ए माझी पॅन्ट दे रे. मला शर्ट दे रे. भांडणं पोर. काय झालं रे? काय गुरुजी? हे बघा, हे बघा बाया, बघा बाया. माझी चांगली पाठीमागं फाटलेली चिड्डी देतोय, मला पुढं पाटलेली देतोय. कुठली तर घाल का माझी घालतोस? आज तुमचा सगळ्यांचा तोंडी परीक्षा घ्यायची तेव्हा प्रत्येकाने कपडे घालून लाईन. प्रत्येकाला मी बोलवणार आहे आणि जो प्रश्न विचारेल त्याचं उत्तर द्यायचं आहे. त्याला गाणं म्हणायला लागेल, त्याने गाणं म्हणायचं आहे. तयार? तयार.
एकाला बोलवलं, इकडे उठ, इकडे. हा तोच. काय सर सांग, तुला ती कविता येते? गुरुजी कविता येते या, पण ह्या वर्गात येत नाही, पलीकडल्या वर्गात येते या. बघून येऊ काय आली काय नाही ती. हुशार, कल्याण, भूकंपवाडी उद्ध्वस्त तुकांनी. जा जा घ्या जा. दुसऱ्याला बोलवून, ए तू उठ. ते शाहरुख खान सारखं, काय सर मला बोलवलं सर, मला बोलवलं सर. काय रे असं का ओरडायलास मेंढरावून? आई शिवी होती का बाबू कुठे होता तुझा? रे तू एक भावगीत म्हणायचंस, या टेबलावर चढायचं आणि भावगीत म्हणायचं. भावगीत येतं का? येते की सर? मला भावगीत येते. टेबलावर टेबलावर बाहेर. मित्रांनो, मी भावगीत म्हणणार आहे. मी पुढनं म्हणतो, तुम्ही मागणं म्हणायचं आहे. म्हणतो बघा. मग डाल के बारी को कुटना जी, रात को आनंद लुटना. मग डाल के बारी को कुटना जी, रात को आनंद लुटना. मग डाल के बारी को कुटना जी, रात को आनंद लुटना. अंगार बांधकार, श्रावण एवढ्या केवढाच रे. बंबू डाल के बारी के कुटना एवढ्यासाठी बदली करून इकडे आलोय काय? हा कुणी शिकवलं का नाही? तर मला कोणी गाणं शिकवलेलं नाही. आमचे पप्पा झोपताना रोज हेच गाणं लावतात. जा तू शेवट मला जाऊन बसते बस. एक क्षणाने मास्तरच्या नाकातून धूर यायला लागला. एक पोर क्षण भेटना. मास्तरने बदली करून घेतली. त्यात उघडे गुरुजी. तिसऱ्याला बोलवला, ए ते रे काय गुरुजी, तू तर माझी आबरू बाबा. बरा तुला एखादं भक्तिगीत येतं का? येते की सर. मग तू असं कर, एक मराठी गाणं हिंदीतून म्हण. कोणतं सर? पाडाला पिकलाय आंबा. हे गाणं तू हिंदीत म्हणायचं. म्हणते की सर? कशावर चढू सर? टेबलावर चढ. टेबलावर उभं राहिलं. मराठी गाणं हिंदीत. पाडाला पिकलाय आंबा. आया गे अम्मा आया गे, अब आया गे. आया गे अम्मा आया गे, अब आया गे. आया 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 अब्बा आया 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 अम्मा. झाडा को पिक्या आंबा. इकडे बघो झाडा को पिक्या आंबा. तिकडे बघो झाडा को पिक्या आंबा. अगं बाई वज्जे से वाक्या झाड, इसको जपी में जुव्या पाड. अगं बाई वज्जे से वाक्या झाड, इसको जपी में जुव्या पाड. रातभर उसको जागू कशी, सासू का अडचण सांगू कशी. समजाचा घोटाळा होईया होईया झाडा को पिक्या आंब्या. इकडे बघो झाडा को पिक्या आंब्या. बंद कर बांध कर. झाडा को पिक्या आंब्या. अरे उपर सुंब्या आंब्याची पाक वाट लावलास. जा तिकडे काम जाऊन बस. चल तिकडं. आई शपथ मला आता खूळ लागायची पळाली. मास्तर पाक बाजूला झालं होतं. शेवटी मला या शाळेत कोण शान कोण आहे का नाही? सेक्रेटरी कोण आहे का नाही? सेक्रेटरीला बोलवलं. गावात तू तर माझ्या आबूला. गुरुजी, गुरुजी म्हणजे आई वडील असतात आणि आम्ही त्यांची मुलं आहोत. आम्ही तुमचा मान राखणं तुमचं कर्तव्य आहे. बाज भाजरा एकतर कोणतरी हुशार आहे. चढ टेबलावर. ते चढला टेबलावर. एखादं चांगलं भक्तिगीत म्हण. टेबलावर चढला. मला ना सोळ्याने डोळे झाकावून मी भक्तिगीत म्हणणार आहे. आजच माझा झालाय पगार, पिणारे लोक नको उदारे. गोष्ट पटली म्हातारी उठली, गोष्ट पटली म्हातारी उठली. अशी तर रामी गाजवली आणि रात्रीच्या अंकीची टिंग टिंग टिंग. जेव्हा घंटी मी वाजवली, तेव्हा घंटी मी वाजवली, तेव्हा घंटी मी वाजवली. म्हणलं तुला लगवीची घंट झाली. सगळी पोरं दप्तर घेऊन घरला. पुढे गुरुजीचा राजीनामा. बाबा बोम नगर उद्ध्वस्त कॉलनी. बाबा बोम नगर.